सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची गरज मूठ घट्ट राहिली पाहिजे, रोहित पवारांच्या आई सुनंदा पवार यांचं मोठं वक्तव्य। सुनंदा पवारांचं वक्तव्य स्वागतार्ह, सर्वांनी अजितदादांचं नेतृत्व मान्य करावं आणि राष्ट्रवादी म्हणून एकत्र यावं, अमोल मिटकरींचं आवाहन। राष्ट्रवादीने एकत्र यावं ही दोन्ही गटातील पदाधिकाऱ्यांची भावना, मात्र आमची राजकीय भूमिका वेगळी, त्यावर वरिष्ठ निर्णय घेतील, सूरज चव्हाणांची प्रतिक्रिया। मोदींचा एक है तो सेफ हेचा नारा, पण बांगलादेश आणि मुंबईतही मंदिरं सुरक्षित नाहीत, दादरच्या मंदिराला आलेल्या नोटीसीवरून उद्धव ठाकरेंचा सवाल। शरद पवारांकडील 5 खासदार फोडा तरच केंद्रात मंत्रिपद, अजित पवारांसह प्रफुल्ल पटेलांना भाजपची ऑफर, संजय राऊतांचा दावा। फक्त फोडाफोडीचं राजकारण सुरू, अजून भाजपला किती राक्षसी बहुमत पाहिजे, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल। अजित पवार गटाकडून कुठल्याच खासदाराला ऑफर नाही, पवार जो निर्णय घेतील त्याला 8 खासदारांची एकवाक्यता असेल, शरद पवार गटाचे खासदार अमर काळेंची प्रतिक्रिया। संजय राऊतांचा इशारा ठाकरे गटासाठी होता, शरद पवार स्वतःचे निर्णय स्वतः घेतात, संजय शिरसाट यांचं प्रत्युत्तर। दिल्लीत बैठकांचा जोर वाढला, कुछ तो गडबड है असं वाटतं, राऊतांच्या वक्तव्यानंतर विजय वडेट्टीवारांकडून देखील शंका व्यक्त। मंत्रिमंडळाचा शपथविधी उद्या होणार, हे जवळपास निश्चित, भाजपला आता दिल्लीतील यादीची प्रतीक्षा, दिल्लीतून मंत्रिपदाच्या नावांची यादी आल्यावर घोषणा होणार। मुंबई महानगरपालिका स्वबळावर लढण्याचे संजय राऊतांचे संकेत, स्वतंत्र लढायचंय, त्यांनी स्वतंत्र लढून कार्यकर्त्यांना बळ दिलं पाहिजे, संजय राऊतांचं वक्तव्य। संजय राऊतांच्या देहबोलीत नैराश्य दिसतं, राऊतांनी भूमिका स्पष्ट करावी, विजय वडेट्टीवारांची मागणी। राज्यातील महापालिकेच्या निवडणुका एप्रिल नंतर लागण्याची शक्यता, 22 जानेवारीला सुप्रीम कोर्टातील सुनावणीवर भवितव्य, राज्यात लोकप्रतिनिधींच्या 34,000 जागा रिक्त। पैशांच्या जीवावर हिमाचल प्रदेश महाराष्ट्राचं सरकार पाडलं, पुढच्या निवडणुका बॅलेटवर घ्या, लोकसभेत प्रियंका गांधींची मागणी। परभणी शहरात जनजीवन हळूहळू पूर्वपदावर, परभणीतील घटनेच्या निषेधार्थ आज धाराशिवमधील कळंब आणि नाशिकच्या नांदगावमध्ये बंद। मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरणी सर्वपक्षीय संघटनांकडून आज बीड जिल्हा बंदची हाक, आतापर्यंत 3 आरोपी अटकेत तर 4 आरोपी अद्याप फरार। नगराध्यक्षांच्या कालावधीत सुधारणा, 2.5 वर्षांऐवजी आता नगराध्यक्षांचा कालावधी 5 वर्षांचा असणार। टिपू सुलतान जयंती रॅलीवर बंदी घालता येणार नाही, रॅलीच्या परवानगी अर्जांवर पुणे ग्रामीण पोलिसांनी निर्णय घ्यावा, टिपू सुलतान जयंती रॅलीवर मुंबई हायकोर्टाची टिप्पणी। अमरावतीच्या छायानगरमध्ये एनआयएची छापेमारी, काल ताब्यात घेऊन सोडलेल्या युवकाची आज पुन्हा चौकशी, संबंधित तरुण पाकिस्तानमधील संघटनेच्या संपर्कात असल्याचा संशय। 8 राज्यांमधील 19 ठिकाणांवर एनआयएची छापेमारी, छापेमारी दरम्यानच्या डायरीत पाकिस्तानी क्रमांक, पेन ड्राईव्ह आणि हार्ड डिस्क एनआयएकडून जप्त। लवकरच नाशिक जिल्ह्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणुका, 193 ग्रामपंचायतींसाठी सरपंच आरक्षणावर शिक्कामोर्तब। बेस्टच्या बस चालकांची सरप्राईज टेस्ट होणार, भाडेतत्वावरील बसच्या काही चालकांनी कामावर असताना मद्य खरेदी केल्याचे व्हिडिओ व्हायरल, प्रशासन अलर्टवर। मुंबईतील हवेची गुणवत्ता पुन्हा ढासळली, कुलाबा आणि कांदिवलीत हवेची गुणवत्ता वाईट, तर इतर भागातील हवा मध्यम श्रेणीत। सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।